हॅलो सो एक मिनिट इथे टेकून बस. सावकाश सावकाश सावकाश. मी लिंबू पाणी आणते याला म्हणजे जरा तरतरी येईल. हो मी थांबतो जवळ. आर यू ओके? हा हो. असं वरी शांत हो बरं. हे काय चाललंय? सोहम का आलाय परत? प्रत्येक काला उत्तर नसतं ना असावं. आपण ते शोधायचा प्रयत्नही करायचा नसतो. काही गोष्टी आहेत तशा स्वीकाराव्या लागतात आपल्याला. काय ऍक्सेप्ट करायचं? नाही मी नाही ऍक्सेप्ट करणार. मला ना राहून राहून तुमचंच आश्चर्य वाटतंय. प्रत्येक वेळ तुम्ही कसे काय एवढे शांत राहू शकता? आत्ता कुठे सगळं मूळ पदावर येत होतं. आत्ता कुठे बिचारी शुभ्रा इंडिपेंडेंटली आयुष्य जगायला लागली होती. नाही नो की शुभम त्याच्या दादाला पूर्णपणे विसरून जाईल हे शक्य नाहीये. आपण ते त्याच्याकडनं एक्सपेक्टच करू शकत नाही. पण तरी सुद्धा सोहम शिवाय जगायला शिकला होता शुभम. आपण सगळे सोहम आता आपल्या आयुष्यात नाही, या घरात नाही हे ऍक्सेप्ट करून आपलं आपलं आयुष्य जगायला लागलो होतो. त्यात आता पुन्हा हे जुनं दुखणं आपल्या समोर उभं राहिलंय. सोहमला खरंच पश्चाताप झाला असेल का? नाही नाही मला नाही वाटत. नाही, सोहमने किती त्रास दिलाय आपल्याला, किती छळलंय. नाही वाटत मला. सोहम सुधारण्यातला मुलगा नाहीये. सो वरीड काय सांगू तुम्हाला. आता शुभ्रा आणि शुभमच्या आयुष्यात सोहम काय नवीन वादळ आणणार आहे मला नाही कळत आहे. आपण परत आता त्याच चक्रात अडकणार आणि आता पुन्हा ह्या सगळ्यातनं जाण्याची ना माझ्यात ताकद नाहीये. शांत शांत हो. बस बस राहते बस बस. आणि आता मी काय सांगतोय ते नीट शांतपणे ऐक. ऐकणारच? सोहम चुकीचा वागलाय. त्यांनी जे काय केलंय ते अक्षम्य आहे, मान्य आहे मला. पण म्हणून तो यापुढेही तसंच वागेल असा विचार करून किंवा असं गृहीत धरून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ही पहिली गोष्ट. बघ या सगळ्यामध्ये सोहम तुझा मुलगा असल्यामुळे शुभ्रावर अन्याय होता कामा नये असं तुला सतत वाटत आलंय, माहितीये मला. आणि ते अगदी बरोबर आहे. पण तू एक गोष्ट लक्षात घेत नाहीये, शुभ्राचं आणि तुझं नातं खूप नंतरचं आहे. सोहमचं आणि तुझं नातं खूप आधीच आहे. सोहम मुलगा आहे तुझा, तू आई आहेस त्याची. तुला त्याच्याबद्दल काय वाटतं मला कळत नाही. तुझा जीव त्याच्यासाठी किती तुटतो हे मला कळत नाही का? त्याची आत्ताची अवस्था बघून तुला काय वाटत असेल मला समजत नाही का? असावं समजतंय. पण म्हणून तो जरी कितीही चुकला असला तरी तुला त्याच्याबद्दल आई म्हणून काय वाटतं हे असं एकदम एकदम बंद होणार नाही ना. कसं बंद होईल? आणि म्हणूनच तुला आई म्हणून त्याच्याबद्दल जे प्रेम वाटतंय त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नकोस. ते अतिशय स्वाभाविक आहे. शुभ्राची आई होता ना त्याआधी तू सोहमची आई आहेस हे तुला विसरता येणं शक्य नाही आहे असावं. आणि त्याची काही गरजही नाहीये. मला काय वाटतंय आणि आता कसा धीर मला एकटावा लागतोय ना हे मला नाही सांगता येते. काय अवस्था करून घेतली सोहमने स्वतःची. उपाशी होता, त्याला चक्कर येत होती, उभं राहता येत नव्हतं त्याला. कुठे राहिला असेल तो, कुठे जेवला असेल, कसा जगला असेल गेल्या काही दिवस, आय डोंट नो. खरं तर तुम्हाला काल जाणवून दिलं नाही.
पण त्याच्या काळजीने ना रात्रभर तळमळत होते मी. आपला मुलगा ना कितीही नालायक असला तरी त्याला घराबाहेर चालता हो हे सांगणं सोपं नाहीये कुठल्याही आईसाठी. आता पण त्याची अशी अवस्था असताना तू येऊ नकोस घरात म्हणतात. मला किती त्रास झाला. सगळ्यांना वाटतं माझं काळीज अगदी दगडाचं आहे, पण तसं नाहीये. शुभ्रासाठी, शुभमसाठी, आपल्या कुटुंबासाठी मला ते करणं मला गरजेचं होतं आणि म्हणूनच मी तसं केलं. तुला कळतंय का असं मुलगा कसाही वागला तरी आईची त्याच्यावरची माया कधीच कमी होऊ शकत नाही. शांत हो. शुभम, बबडू हे ना रे बाळा माझ्या जवळ आहे प्लीज. बबडू तू तरी माफ करशील का रे मला बाळा. सॉरी रे, खरंच सॉरी. किती गुड बॉय आहेस ना, पण तुझा डॅडा बॅड बॉय आहे ना एकदम. नाही डॅडा. हो बाळा, तू ना बाळा खूप इनोसंट आहेस, लहान आहेस, त्यामुळे तुला गोष्टी कळल्या नसतील अजून. मी आतापर्यंत तुला जे काही शिकवलं ना बबडू, सगळं चुकीचं शिकवलं. खूप खूप चुकीचे संस्कार केले तुझ्यावर. आतापर्यंत मी जे काही सांगत होतो ते सगळं विसरून जा बाळा. यापुढे असं नाही वागणार ना, प्रॉमिस. डॅडा तू आराम कर, तुला बरं नाहीये ना. हो सोहम, आराम कर. मी निघतो. बाय बाय शुभम. बाय फ्रेंड. चला सोहम, काळजी घे. अनुराग थँक्यू. तू माझ्यासाठी जे काही केलंयस ते त्याच्यासाठी थँक्यू हा सुद्धा खूप छोटा शब्द आहे. काही कारण नसताना मी तुझ्याशी वाईट वागत राहिलो. खरं तर मी कोणाशीच चांगला वागलो नाहीये. माझ्या जवळच्या प्रत्येक माणसाला मी हर्ट केलंय ह्याची जाणीव झालीये मला, पण तुझ्याशी वाईट वागण्याचं काहीच कारण नव्हतं. सॉरी, खरंच सॉरी. दॅट्स ओके, परफेक्टली फाईन. तू लवकर बरा हो, काळजी. नाही नाही, मला बोलू दे प्लीज. अनुराग, या घरात राहून सुद्धा, या घरातला मुलगा असून सुद्धा मुलाचं कुठलंही कर्तव्य मी पार पाडलेलं नाही. या घरातल्या लोकांना फक्त आणि फक्त त्रासच दिलाय मी. तुझं कुठलंही नातं नसताना तू या घरातल्या प्रत्येक माणसाला छान सांभाळून घेतलंस. मी इथे नसताना प्रत्येकाची काळजी घेतलीस, प्रत्येकाला आधार दिलास, आणि तुझा मात्र मी प्रत्येक वेळेला अपमान करत राहिलो. त्याबद्दल खरंच सॉरी. पण माझ्या कुटुंबासाठी तू जे काही केलंयस ना, त्यासाठी मी तुझे आभार कसे मानू मला खरंच कळत नाही. सोहम, तुला खरंच आभार मानायचे असतील, मला थँक्यू म्हणायचं असेल तर एकच फक्त कर माझ्यासाठी. या छान कुटुंबाची छान काळजी घे. खूप लकी आहेस तू. तुला इतकी चांगली माणसं मिळाली आहेत. सगळे तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतात. त्या सगळ्यांची काळजी घे. तुझ्याकडून अनेक जण दुखावले गेलेले आहेत. ते दुःख हील कर. आणि सोहम, फॅमिलीपेक्षा इम्पॉर्टंट काहीच नसतं या जगात, हे नेहमी लक्षात ठेव. बघ, तुझ्या येण्याने शुभम किती खुश आहे. त्याचा डॅडा परत आलाय, किती छान वाटते त्याला. सिक्युअर फील करतोय तो. हे सिक्युअर फिलिंग सगळ्यांना देतो. शुभ्राला जप, काळजी घे तिची. शुभ्राला कदाचित हेच हवंय बहुतेक. शुभ्रा आणि तू एकत्र आलात परत तर मला आनंदच होईल. सोहम, लिंबू सरबत पी, बरं वाटेल. मी पाजून ना डॅडाला.
घे पी. थँक्यू. चल शुभम, येतो मी. बाय बाय शुभम. बाय फ्रेंड. बाय. अनुराग, थांब. ही ही बॅग घेऊन कुठे निघालास तू? शहर सोडून चाललोय मी शुभ्रा. मी सांगणार नव्हतो खरं तर, असंच निघून जाणार होतो, पण हे सगळं घडलं त्यामुळे मला इकडे यावं लागलं आणि आता सांगावं लागतं की सॉरी सगळ्याच गोष्टींसाठी. आपल्यात खूप चांगली मैत्री होती, पण माझ्या मनात आणि आपल्यातलं सगळं स्पॉइल झालं. सॉरी त्याबद्दल. मी इथे राहिलो ना तर त्रास होईल तुला आणि मला, म्हणजे तुला जास्त. सतत तुझ्या समोर येत राहील, आसावरी मॅम सर मला इथे बोलवतील, आपलं भेटणं होईल, मग एकमेकांना अवॉइड करणं, खोटं वागणं, या सगळ्या गोष्टींमुळे खूप त्रास तुला होईल आणि तुला त्रास झाला तर तुम्हाला चालणार नाही. त्यामुळे मी इथून गेलेलोच बरा. सो मी निघत होतो, पण जाताना मला छान वाटतंय. हॅपी फॉर यू. तुला नेहमीच तुझी फॅमिली खूप महत्वाची होती आणि तू फॅमिलीसाठी खरंच खूप केलंस, खूप सॅक्रिफाईस केलंस. बघितलंय मी डोळ्यांनी. एक कम्प्लीट आणि छान फॅमिलीची आता पूर्ण होऊ शकतं स्वप्न. सोहम परत आलाय आणि एकंदर असं जाणवतंय की त्याला सगळ्या गोष्टींचं रिअलायझेशन प्रॉपर झालंय. तुझं असंही त्याच्यावर प्रेम होतं, पण तो हे सगळं वागला म्हणून तुझ्या आयुष्यातून तू त्याला वगळून टाकलं होतंस. पण सुधरेल तो आता. तो डिझर्व करतो सेकंड चान्स. सुधरेल. शुभमचं पण त्याला डॅडा हवा होता, त्याचा डॅडा फायनली परत आला. त्याला तर कोणी चिडवणार नाही डॅडावरून, कोणी त्याला त्रास देणार नाही. डॅडा तर आधीसारखेच क्रिकेटचे लेसन्स पुढे. सो सगळं चांगलं होतं, त्यासाठी तू थांबलीस. शेवटी तुझ्या कष्टाला फळ मिळालं, फॅमिली कंप्लीट झाली. सो हॅपी फॉर यू. सगळ्यांना सांभाळशीलच तू, सगळ्यांची काळजी घेशीलच तू, पण या सगळ्या गडबडीत स्वतःला पण सांभाळ. तुझी पण काळजी घे. बाय. का जाऊ दिलंस तू अनुरागला? त्याला थांबवावं असं वाटलं नाही तुला?
तू जरा निर्णय घेतला असशील तर मला काहीच बोलायचं नाही. शाणी आहेस, हुशार आहेस. तू विचार करूनच हा निर्णय घेतला असणार. खूप चांगला मुलगा आहे अनुराग. हुशार आहे, प्रेमळ आहे. त्या घरासाठी, त्या कुटुंबासाठी खूप काही केलंय त्याने. बघ ना, अनेक दुःखाच्या आनंदाच्या प्रसंगात तो आपल्या बरोबर होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्याकडे ना माणसं जोडण्याची कला आहे. खात्रीने सांगतो, हा मुलगा जिथे कुठे जाईल ना तिथे स्वतःभोवती माणसांचा गोतावळा निर्माण करेल. बघ, कधीही एकटा पडणार नाही. बबडूशी तर सॉलिड ट्युनिंग झालं होतं त्याचं. बबडूला खूप आठवण आहे त्याची. पण तुला एक सांगू शुभ्रा, हा अनुराग जितका प्रेमळ आहे, हुशार आहे, चांगला आहे, तितकाच तो निश्चयी आहे. त्याने जर इथून जाण्याचा निर्णय घेतला असेल ना तर इथे कधीच परत येणार नाही. पण जिथे कुठे जाईल आनंदात राहील. आपण मात्र खूप मिस करणार त्याला. ज्याप्रमाणे पुढे उडी मारून आयुष्य संपवण्याचा एक ऑप्शन आहे ना, त्याचप्रमाणे मागे उडी मारून आयुष्याला पुन्हा एक चान्स देण्याचा पण ऑप्शन आहे. प्रॉब्लेम हा आहे ना की आपण त्या ऑप्शनचा विचारच करत नाही. मी क्लिअर आहे स्वतःशी. माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे आणि तू आहे तशी मी तुला स्वीकारलेलं आहे. मला तुझ्या सोबत राहायचंय, शुभम सोबत राहायचंय. तुझ्या सगळ्या व्यापांसकट, तुझ्या सगळ्या प्रॉब्लेम सकट, तुझ्या सगळ्या दुःखांसकट मला तुझ्या बरोबर राहायचंय. लीनाजी, लीनाजी. अरे शुभ्रा, बस पाणी आणू का? नाही, मला पाणी वगैरे काहीच नकोय. अगं एवढ्या घाईत काय आलीस आणि काय शोधतेस? अनुराग कुठे? अनुराग? हा, तो तर सकाळीच निघून गेला. शहर सोडून जातो म्हणाला. खूप थांबवायचा प्रयत्न केला पण ऐकलं नाही त्याने. आणि तुला भेटून जा असंही सांगितलं. मी आला होता का? म्हणजे तुम्हाला आता माहिती नाहीये की अनुराग कुठे आहे? नाही ग, तेव्हा निघालाही असेल तो. नाही असं कसं जाईल? काय शुभ्रा, काय शुभ्रा, अगं काय झालं? अनुराग, अनुराग. शुभ्रा,